दिंडोरी तालुक्यातील निगडोळ गावातील एका द्राक्ष बागेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। अस्मानी संकटांमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता चोरीच्या घटनांनी मोठा फटका बसतोय। निगडोळ येथील गट क्रमांक 19 मधील मालसाणे कुटुंबियांची शेती असून या ठिकाणी सुमारे 300 द्राक्षांची झाडं आहेत। यंदा हवामानाच्या फटक्यामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं होतं, त्यामुळे अल्प प्रमाणात आलेल्या द्राक्षांना बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता होती। मात्र विक्रीची तयारी सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास बागेत घुसून सुमारे 21 क्विंटल द्राक्ष चोरून नेली। एवढंच नव्हे तर द्राक्ष बागेचे कंपाऊंडही उकडून नेल्याचा प्रकार घडलाय। या चोरीमुळे सुमारे 3.5 ते 4 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची लेखी तक्रार योगेश मधुकर मालसाणे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे। दरम्यान या शेतजमिनीच्या लगतच खुल्याम बेकायदेशीर मटक्याचा अड्डा सुरू असल्याची गंभीर तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे। त्याचप्रमाणे तिथूनच हाकेच्या अंतरावर शासकीय आश्रमशाळा असून तिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र या मटक्याच्या अड्ड्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी, गावातील जनता यांना सर्वांना त्रास होतोय। या ठिकाणी गावातील दररोज 200 ते 300 लोक मटका खेळण्यासाठी येत असल्याचंही सांगण्यात आलंय। विशेष म्हणजे मागील वर्षी देखील या शेतातून स्प्रे पाईप, PVC पाईप, औषध फवारणीचे डिझेल मशीन आणि द्राक्ष चोरीला गेल्याची घटना घडली होती। त्यावेळीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा झालेल्या या चोरीमुळे मालसाणे कुटुंबियांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण आहे। अज्ञात चोरट्यांचा शोध घेणं हे दिंडोरी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी अनिल डोंगरे। मी योगेश मधुकर मालसाणे, राहणार निगडोळ। इथं हा 2 एकर क्रिम्सन व्हरायटीचा प्लॉट आहे। 9 तारखेच्या रात्री इथून चोरट्यांनी साधारण 20 ते 25 क्विंटल द्राक्षे चोरून नेले। याचा रेट प्रति किलो 170 रुपये ठरलेला होता आणि शेजारीचं मटका पिढी खूप लोक येतात, 200-250-300 लोक इथं दररोज येऊ जाऊ करतात व बाकीचे नशेचे प्रकार इथं चालू असतात। इथं काम करणाऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा आम्हाला भरपूर त्रास आहे। प्रशासन किंवा पोलीस स्टेशन याची कुठली दखल घेत नाही। मागच्या वर्षी जशी चोरी झाली, मागच्या वर्षी पण अर्ज दिला होता, त्याचं काहीच आम्हाला म्हणजे इथपर्यंत चौकशी झाली नाही, कोणी पण आलं नाही। ह्यावर्षी बी त्याच प्रकारची चोरी झाली, पण ह्यावर्षी चोरीचं प्रमाण मोठं आहे। खाली